की छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामध्ये राज्यक्रांती घडवली आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी देशामध्ये सामाजिक क्रांती घडवली. ही सगळी मंडळी खूप मोठी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फार मोठी माणसं आहेत ही, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं असतं तर तसे इतर राजे वगैरे सरदार वगैरे आनंदात राजवाड्यात राहत होते, किंवा राजस्थानमध्ये आपण पाहिलं की मोठमोठे राजवाडे आजच पाहायला भेटतात. छत्रपतींचे असे राजवाडे आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण छत्रपतींनी आपल्या राजवाड्याची पर्वा कधीच केली नाही. ते दराखोऱ्यातून फिरत राहिले, मावळ्यांना गोळा केलं आणि किल्ले जे आहेत त्यांनी जे केले, एक एक किल्ले बांधले आणि त्यातून स्वराज्य क्रांती त्यांनी घडवली. फार मोठं काम. म्हटलं असतं तर आयुष्यभर त्यांनी आनंदात राहिले असते. तसंच महात्मा ज्योतिराव फुल्यांचं आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले या दोघांनी सुद्धा आपलं पूर्ण आयुष्य जे आहे मागासवर्गीय, शिक्षण, महिला पुरुष समानता, अनेक विषयावर त्यांनी काम केलं. त्यांच्याकडे दोन पैसे असे नव्हते, ते खिशातले पैसे खर्च करून काम करत होते. आपल्याला कल्पना नसेल, परंतु खडकवासला असेल किंवा तिकडे कात्रेचा घाट असेल, अशी अनेक मोठी मोठी कामं त्यांनी केली. हे आपलं छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस आहे, महानगरपालिकाची आमची मुंबईची इमारत आहे. त्यांच्या जे शिष्य आहेत त्यांनी बांधली. सोन्याचा शिक्का बनवणारा पूर्ण भारतातला त्यांचा एकमेव कारखाना होता. अनेक वेगवेगळे उद्योगात. आणि एक वर्ष असं होतं की टाटापेक्षाही त्यांच्या कंपनीची बॅलन्स शीट जास्त होती, परंतु संपूर्ण आयुष्याने संपत्ती जी आहे गरिबांसाठी खर्च केली. ते गेले. सावित्रीबाई फुले सुद्धा प्लेगची रोग्यांची सेवा करता करता त्या गेल्या. दत्त घेतलेला यशवंत गेला, डॉक्टर यशवंत. आणि शेवटी त्यांची ती सुनबाई, तिच्याकडे उदरनिर्वाहासाठी पैसे नव्हते. महात्मा फुल्यांची पुस्तकं रद्दीत विकली आणि रस्त्यावर त्या गेल्या. पुण्याच्या महानगरपालिका गाडीतून त्यांना घेऊन गेली.